हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात? चला तर आज आपल्याला कोकणी वडे बनवायचे आहेत बरं का. बिना भाजणीची अशी खूप झटपट रेसिपी आहे ही आणि कधी खावीशी वाटते ना, तर ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. खूप साधी सिंपल रेसिपी आहे, पण खायला खूप छान लागतात. व्हेज भाजी बरोबर खाऊ शकतात, नॉनव्हेजवाले तर चिकनची भाजी, मटणाची भाजी बरोबर खूप छान लागतात. पण चिकनच्या भाजीबरोबरच खातात हे. ह्या वाटीने मी 2 वाट्या इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. एकाच वाटीने आपल्याला माप ठेवायचं आहे. मी तुम्हाला जी वाटी दाखवत आहे त्या वाटीने मी इथे बरोबर 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही जास्त पण घेऊ शकता. जर 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलं तर त्याला आपल्याला 2च वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. मग प्रमाण बरोबर असेल ना तर वडे खूप छान होतात. इथे मी 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलं ना, तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मग तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त पण करू शकता. आणि कोकणात बनवणारी ही रेसिपी आहे. जवळपास सगळ्यांची सारखीच असते, काहीही फरक नसतो ह्या रेसिपीमध्ये. पण खायला खूप छान लागतात. पनीरची भाजी असेल तिच्याबरोबरसुद्धा खूप छान लागतात. आता मी त्याच वाटीमध्ये अर्धा वाटी आहे ना डाळीचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजेच आपलं बेसन पीठ घेतलेलं आहे. हा पोहेकाचा चमचा आहे ना, त्याने 4 चमचे म्हणजे अर्धी वाटी भरलेली आहे. इथे आपल्याला ना छान सगळे पीठ मिक्स करून घ्यायचे आहेत बरं का. हे सगळं मी आधी चाळून घेतलेलं आहे, त्याच्यामुळं चाळत बसले. ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं ना, त्याच वाटीने आपल्याला 2 वाट्या बरोबर इथं पाणी घ्यायचं आहे. कमी जास्त बिलकुल करायचं नाही. आणि पाणी आपल्याला जे आहे ते गरम उकळून घ्यायचं आहे बरं का. थंड पाण्याचा वापर इथे बिलकुल करायचा नाही. जेवढं पीठ असेल तेवढंच वाट्या आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडासा गुळाचा खडा टाकायचा आहे. थोडाच टाका, ऑप्शन आहे, घालायचं असेल तर घाला, नाही तर घालू नका. पण गुळाने टेस्ट खूप छान येते ह्या वड्यांना, त्याच्यामुळं नक्की घाला. थोडासा का आपण घाला आणि खूप छान खुसखुशीत असे वडे होतात बरं का आपले. आता मसाला बनवण्यासाठी इथे मी ना 1 चमचा बडीशेप घेतली, 1 चमचा धणे, अर्धा चमचा मेथी दाणा आणि 5-6 काळ्या मिऱ्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला काळ्या मिऱ्या नसेल आवडत तर स्किप करू शकता, पण बडीशेप घ्या, त्याने वड्यांना टेस्ट खूप छान येते. खूप म्हणजे खूप. ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर हे जे आपण मसाले घेतलेले आहेत ना, हे आपल्याला सगळे ना एका पॅनमध्ये गरम करून घ्यायचे आहेत. खूप कच्चेही ठेवायचे नाही, खूप भाजायचे नाही. आता इथे मी ना तडका पॅन घेतलेला आहे गॅसवर, छान मस्त गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मग मसाले घालायचे आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये. मोठं पण घेऊ शकता जसं पीठ असेल. आता इथे 4 वाट्या जर पीठ असेल ना, तर आपल्याला प्रत्येकी 2-2 चमचे किंवा 3-3 चमचे बडीशेप घ्यायची. मेथी दाणा हा अर्धा चमचा ठेवायचा. धणे घ्यायचे 4 ते 5 चमचे. काळ्या मिऱ्या घ्यायच्या 10 ते 12. तुम्ही इथे जिरे पण घेऊ शकता तुम्हाला आवडत असेल तर, पण मी जिरी घेतलेली नाही आहे. मला जिरे आवडत नाही म्हणून मी जिरे घेतले नाही. तुम्हाला आवडत असेल तर नक्की घ्या. ह्याच्यामध्ये एवढेच मसाले असतात, बाकी जास्त काही नसतं. त्याच्यामुळं एवढे मसाले घेताना पीठ जास्त असेल तर तुम्ही जास्त मसाले घ्या. आणि एवढं आपण 2 वाट्यांचं प्रमाण घेतलेलं ना, त्याच्यामध्ये पण भरपूर असे आपले कोकणी वडे तयार होतात. आणि खायला तर विचारूच नका, अप्रतिम लागतात. 2 दिवस राहिले ना तरी ते छान लागतात. पण ते 2 दिवस काय 2 तास पण राहत नाही, इतके छान लागतात. आणि कोकणात म्हटलं तर प्रत्येकाच्या घरी ही रेसिपी बनवली जाते. छान मसाले आपल्याला बारीक गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत. मसाले भाजायला लागले की त्यांचा वासा एकदम छान येतो. धण्यांचा म्हणा, काळी मिरीचा, बडीशेपचा छान वास येतो. छान मसाले इथे मसाले आपल्याला छान बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहेत बरं का. पाहू शकता आपला मसाला इथे छान भाजून झालेला आहे. बारीकच गॅसवर भाजलेला आहे. मी तुम्हाला असं वाटेल की खूप करपवलं, पण नाही. छान थंड करायला ठेवून द्यायचं एका प्लेटमध्ये. थंड करायचा 5 मिनटं. आता इथे आपण जे पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये माझ्याकडनं 2 चमचे रवा घालायचा विसरला होता, तो मी घालते, तुम्हाला दाखवते इथे. रवा ऑप्शनल आहे, पण घाला, खूप छान लागतात. आवडत असेल तर घाला, नाही तर घालू नका. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ हे कमीच घालायचं, कारण यात तिखटपणा काहीच नाही आहे. त्याच्यामुळं मिठाचं प्रमाण हे जास्त ठेवायचं नाही आहे आपल्याला इथे. आपल्याला इथे थोडीशी आहे ना हळद घालायची, अगदी थोडीशी. आवडत असेल तर घाला, नाही तर ती स्किप केली तरी चालेल. खूप घालायची नाही आहे. मसाले छान थंड झाले की मिक्सरमधनं आपल्याला छान पावडर करून घ्यायची आहे त्याची. जाडसर बिलकुल ठेवायची नाही बरं का. छान बारीक पावडर करायची आहे.
त्याच्यामुळे ना वड्यांना चव पण खूप छान येते, वास पण छान येतो आणि खायला पण खूप छान लागतात. काळ्या मिरीने तिखट वगैरे बिलकुल होत नाही. छान अशी पावडर करून घेतली, चालायची वगैरे नाही आहे आपल्याला, ती तशीच पिठामध्ये घालायची आहे. आणि सगळं पीठ इथे आपल्याला छान चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं. सगळा मसाला जो आहे तो पिठाला सगळा लागायला पाहिजे, त्याच्यामुळं सगळं आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे मसाले इथे आपल्याला पिठाला सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत. म्हणजे ना सगळे मसाले, मीठ पिठामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स होतात. आता जे आपण पाणी गरम केलेलं आहे ते सगळं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. हात बिलकुल लावायचा नाही, पाणी खूप गरम आहे, त्याच्यामुळे हाताचा वापर इथे करायला, चमचा घ्यायचा, उलथणा घ्या, काही पण घ्या आणि सगळं इथे असं मिक्स करायचं आहे आपल्याला. पिठामध्ये जेवढं पाणी ओतलं होतं तेवढं सगळं पाणी पिठाने शोषून घेतलेलं आहे, कारण तांदळाचं पीठ आहे. तांदळाच्या पिठामुळे पाणी लगेच शोषलं जातं. सगळं छान मिक्स करायचं. आणि मी तुम्हाला 2-3 टिप्स पण सांगणार आहेत वडे करताना. वडे आपले एकदम असे खुसखुशीत होतात. रवा घातला ना, इथे पहिली टिप्स म्हणजे रवा घातला ना, वडे भरपूर असे ना कुरकुरीत होतात आणि बराच वेळ कुरकुरीत राहतात. आता पीठ आपल्याला एक 10 ते 15 मिनटं ना झाकून ठेवायचं आहे. एक 10-15 मिनटं झालेले आहेत. बघू शकता आपलं पीठ इथे ना छान भिजलेलं आहे. पूर्ण पाणी ना पिठामध्ये शोषून घेतलेलं आहे. आता बघा झाकण काढते मी. पूर्ण झाकणाला इथे ना असं घाम आलेला आहे, म्हणजे पीठ आपलं छान मुरलेलं आहे बरं का. आता इथे मी हात लावला होता ना तरी पीठ गरमच होतं, हाताला पण माझ्या ना गरम लागत होतं इथे, कारण आपण उकळलेलं पाणी घातलेलं आहे ना, त्याच्यामुळं पीठ आपलं गरमच असणार. छान सगळं मळून घ्यायचं. इथे पाण्याचा वापर लगेच करायचा नाही. इथे माझ्या हाताला अक्षरशः चटके बसत होते, इतकं पीठ गरम होतं. पण गरम पीठ असतानाच, आपलं कोमट पीठ असताना आपल्याला इथे मळायचं आहे. पाणी लागलं तरच घ्या, खूप पाण्याचा वापर करू नका. दुसरी टीप म्हणजे पाण्याचा वापर खूप करायचा नाही. खूप पाणी लागलं तर वडे खूप तेल पितात आणि मग ते खूप तेलकट होतात. त्याच्यामुळे पाण्याचा वापर खूप कमी करायचा. जमेल तितकं त्याच पाण्यामध्ये आपल्याला पीठ मळायचं आहे. मी अगदी थोडंसं इथे पाणी घेतलेलं आहे. खूप पाण्याचा वापर मी अजिबात केलेला नाही आहे. आता इथे पाणी लागलं तर थोडं थोडं घालायचं, खूप पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही. आता मला थोडंसं पाणी लागलं म्हणून मी आधी थोडंसं घेतलं. आता मला थोडंसं पाणी आणखीन कमी वाटतं आहे म्हणून मी इथे पाणी घेतलेलं आहे. आणि ना छान पीठ आपल्याला इथं मळून घ्यायचं आहे बरं का. पीठ एकदम घट्ट मळायचं. तिसरी टिप्स म्हणजे काय, पीठ मळताना एकदम घट्ट मळायचं. आपण पुरीला पीठ कसं मळतो सेम तसं पीठ मळायचं, म्हणजे आपले वडे एकदम खुसखुशीत होतात आणि भरपूर वेळ ते तसेच राहतात. लूज वगैरे बिलकुल पडत नाही. त्याच्यामुळे पीठ मळताना नेहमी पीठ आहे ना घट्ट मळायचं. तांदळाचं पीठ असल्यामुळं तांदळाचं पीठ लगेच मऊ होतं, त्याच्यामुळं आधीच पीठ मळताना आपण इथे ना एकदम घट्ट असा गोळा मळायचा आहे आणि थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान पीठ इथे मळून घ्यायचं आहे. लागलं तरच पाणी घालायचं. मी अगदी थोडं थोडं पाणी घातलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसत असेल, खूप पाणी असं एकदम वतलेलं नाही आहे मी. एकदम पाणी ओतलं तर पिठाचं सगळं पाणी पाणी होईल, त्याच्यामुळे एकदम पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे आपल्याला. पीठ मळताना पीठ छान मळलं ना तर वडे अगदी छान खुसखुशीत होतात. तुम्ही चटणीबरोबर पण खाऊ शकता, कशाबरोबर पण खाऊ शकता, असं नाही की नॉनव्हेज बरोबरच हे वडे खायचे. आता पीठ मळून झालेलं, एक 5 ते 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे इथे आपल्याला. 5-10 मिनटांनी छान आपलं पीठ इथं रेस्ट झालेलं आहे. इथे आपल्याला थोडासा ना तेलाचा हात लावायचा आहे, खूप थोडासा, कारण तांदळाचं पीठ असल्यामुळं हे आपल्या हाताला चिटकू शकतं ना. अगदी थोडासा हात लावायचा आहे आणि सगळं पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही असे जर केले ना वडे, तुम्हाला इच्छा झाली तर खूप छान होतात नक्की. आता इथे आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि पीठ आणखीन एकदा छान मळून घ्यायचं आहे. पीठ आपण जितकं छान मळलं ना तितके वडे छान होतात. आता इथं आपल्या पिठाचे ना एकसारखे गोळे करून घ्यायचे. हातावर पण पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं. क्रॅक बिलकुल जायला नाही पाहिजे, असं चिरा वगैरे दिसतात ना अशा बिलकुल जायला नाही पाहिजे आपल्या जे आपण गोळे बनवत आहे त्याला. त्याच्यामुळे पीठ आणखीन एकदा मळताना हातावर छान मळून घ्यायचं आपल्याला. बघू शकता तुम्ही, मी दाखवते तुम्हाला छान आपले असे सगळे एकसारखे गोळे इथे आपल्याला करून घ्यायचे आहेत.
खूप मोठे नका करू, खूप छोटे पण नका करू, मीडियम अशा आकाराचे आपल्याला इथे गोळे बनवायचे आहेत. एकदाच करून ठेवा 10 ते 12, म्हणजे बनवायला आपल्याला वेळ लागत नाही. पाहू शकता तुम्ही. आता इथे मी पोळपट घेतलेला आहे, त्याच्यावर असा प्लास्टिकचा कागद घ्यायचा आहे बरं का आपल्याला. त्याच्यामुळं ना आपल्याला वडे बनवायलाही खूप छान सिंपल होतात. पोळपटावर केले तर ते पोळपटाला चिटकतात. त्याच्यामुळं आपल्याला इथे ना असा छान एक कागद घ्यायचा आहे प्लास्टिकचा, त्याला थोडंसं इथे तेल लावायचं आणि ना छान वडे आपल्याला ना ह्याच्यावर थापून घ्यायचे आहे. आता हाताला पण आपण थोडासा पाण्याचा हात लावायचा किंवा तेलाचा हात लावा तुमच्या आवडीप्रमाणे. बघा मी आता थोडासा पाण्याचा हात लावलेला आहे आणि छान वडे इथे थापून घ्यायचे आहेत आपल्याला. हातानेच थापायचे बरं का, लाटायचे वगैरे नाही आहेत, मी तुम्हाला दाखवते आहे. आता ह्या चिरा केलेल्या आहेत, तुम्हाला असं वाटतं की पीठमध्ये नाही, पण छान होतात वडे. तांदळाचं पीठ आहे म्हटलं थोडेसे चिरा तर जाणारच. थोडंसं पाण्याचा हात लावून तुम्ही थापले ना तरी काहीच हरकत नाही आहे. दुसरा पण आपल्याला गोळा करायचा आहे ना, तो आधी हातावर असा छान भरून घ्यायचा. म्हणजे मी तुम्हाला दाखवते, मी प्रत्येक इथे वडा करताना आधी पीठ परत एकदा हातावर छान मळलेलं आहे आणि मगच वडा थापायला घेतलेला आहे. त्याच्यामुळे नेहमी वडा करताना छान हातावर थापून घ्या आणि मगच थापायला घ्या. आता इथे तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं, छान तेल गरम झालेलं आहे इथे. इथे आपल्याला वडा सोडून द्यायचा. आता इथे चौथी टिप्स काय आहे, जी आपण खालची साईड आपण थापून घेतो ना ती खाली तेलात सोडायची, वरती करायची नाही. छान आपले वडे सगळे एकदम थापून घ्यायचे नाही बरं का, आपल्याला एक एकच इथे थापायचे आहे. आता तेल आपलं छान इथे गरम झालेलं आहे. आता तेलामध्ये आपल्याला असं सोडून द्यायचं, हळूच सोडा बरं का, तेल खूप गरम आहे. इथे आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे, बारीक गॅस बिलकुल ठेवायचा नाही. बारीक गॅस जर ठेवला ना तर सगळे वडे तेल पितात. त्याच्यामुळं गॅस नेहमी आधी वडा टाकताना मोठा ठेवायचा, नंतर गॅस आपल्याला लो टू मिडियम करायचा आहे. आता इथे हा बिलकुल टच करायचं नाही. 1-2 सेकंदात पुरी बरोबर वरती येते, आपली वडा बरोबर वरती येतो आणि मग आपल्याला इथे पलटायचं आहे आणि साईडने आपल्याला असा ना दाबायचा आहे. असा दाबला की आपले वडे एकदम छान फुगतात, असे गोलटम्म फुगतात आणि भरपूर वेळ असेच राहतात. असं वाटेल की अरे बिना भाजणीचे वडे आहे ते आणि फुगणार नाही, काय नाही, काय नाही, नाही अजिबात असं होत नाही. तुम्ही जर बरोबर रेसिपी फॉलो केली ना तर एकदम छान होणार, एकदम असे कुरकुरीत शेवटपर्यंत राहणार ते. त्याच्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा. बिना भाजणीचे पण खूप छान होतात, त्याला तर काही हेच नाही आहे, पण बिना भाजणीचे पण खूप छान होतात. अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा तुम्ही पण. दोन्ही बाजूने आपल्याला आलटून पलटून छान वडा तळून घ्यायचा आहे. पूर्ण तेल आपल्याला निथायचं आहे आणि मगच आपल्याला बाहेर काढायचं आहे. बघू शकता तुम्ही खूप छान असा टम्म फुगलेला आहे. असं वाटत असेल की नाही अरे बिना भाजणीचे आहेत तर फुगणार वगैरे नाही, तर नाही, खूप छान भरपूर वेळ जशीचे तसे राहतात. तेल फक्त निथळायचं इथं. आता अशाच पद्धतीने मी तुम्हाला एका दुसऱ्या पद्धतीने बनवून दाखवत आहे. परत एकदा आपल्याला छान पीठ हातावर मळायचं, छान उंडा बनवून घ्यायचा, थोडंसं तेल लावायचं कागदाला. प्रत्येक वेळेस करताना इथे तेल लावायचं आणि छान थापून घ्यायचे आहे. आता आपल्याला हाताने थापायचे. जो प्लास्टिकचा कागद आहे तो पलटी करायचा आहे, थोडंसं तेल लावायचं तिथे, असं पलटी करायचा आणि छान प्लेट घ्यायची, अशी छोटी मोठी कोणतीही घ्या आणि असं ना प्लेटच्या साह्याने आपल्याला असे वडे बनवायचे आहेत. सगळे एकसारखे पण होतात आणि मस्त असं टम्म फुगतात बरं का. तुम्हाला असं वाटेल की अरे काहीतरीच होतं, पण नाही, बिलकुल नाही, खूप छान होतात. बघू शकता किती छान झाले. आता ह्यामध्ये असं बीर पाडायचं, आवडत असेल तर पाडा, नाहीतर नाही पाडलं तरी चालेल. पण कोकणी वडे जे असतात ना त्याला असं मध्ये एक बीर असतं आणि छान गरम तेलामध्ये आपल्याला ना सोडून द्यायचे आहेत. भरपूर मोठे मोठे केलेले आहेत मी, छोटे बिलकुल केलेले नाही आहेत.
तेल छान गरम झालेलं आहे, बघू शकता. मध्ये बी पाडले तरी वडा छान फुगलेला आहे आपला, म्हणजे आपलं प्रमाण एकदम छान झालेलं आहे. इथे आपल्याला लगेच पलटी करायचं नाही, 1-2 मिनिटांनी असा पलटी करायचा आहे आपल्याला. ही साईड जी दिसते ना तुम्हाला, ती खाली तेलात खाली करायची आहे बरं का, वरती करायची नाही. कारण खालची बाजू आपली ओलसर असते, मी तुम्हाला दाखवते. ती खाली करायची आणि जी बाजू आहे वरची ती वरच ठेवायची. आता बघा, छान वडा आपला तेलात टम्म फुगलेला आहे. एखाद्या मिनिटाने आपल्याला इथे वडा पलटी करायचा आहे बरं का, लगेच नाही उलटपालट करायचे, मग ते वडे खूप तेल पितात. त्याच्यामुळं ना सारखं असं उलटपालट करायचं नाही. असा रंग येईपर्यंत आपल्याला इथे वडा छान तळून घ्यायचा आहे. दोन्ही साईडने आपल्याला खरपूस असे वडे भाजायचे आहेत. सारखे हलवत बसायचं नाही. बघू शकता, छान असा आपला वडा छान, म्हणजे खूप छान रंग आलेला आहे. आता त्याच पद्धतीने मी दुसराही तेलात सोडलेला आहे, पाहू शकता तुम्ही. बघा किती छान असा टम फुगलेला आहे बरं का. खूप छान वडे झाले होते, खूप छान. असं मध्ये प्रेस करायचं नाही, दोन्ही साईडने असं दाबलं ना, मग वडे खूप छान होतात आणि असे एकदम टम्म फुगतात. कोणी म्हणणार पण नाही हे बिना भाजणीचे वडे आहेत, इतके छान वडे होतात ते. अशा पद्धतीने मी सगळे इथं वडे तळून घेतलेले आहेत. मी तुम्हाला प्रत्येक एक वडा दाखवलेला आहे, की बघू शकता तुम्ही, की खूप छान तळून झालेले आहेत आपले वडे. तुम्ही पण ह्या आखाडामध्ये असे वडे करून बघा, नक्कीच तुम्हाला पण आवडतील आणि तुमच्या घरातल्या प्रत्येकाला आवडतील. लहान मुलं पण खूप आवडीने खातात हे, त्यांना पण खूप आवडतात. बघा अशा पद्धतीने झाले होते हे सगळे. अगदी शेवटपर्यंत ते कुरकुरीत राहिले होते, लूज बिलकुल पडत नाही. मी तुम्हाला ना एक तोडून पण दाखवते, आतनं पण बघा किती छान अशी पोकळ झालेली आहे. एकदम फुगले ना, असं नाही की चिटकून बसले. बघा किती छान पोकळ असे झालेले आहेत. खायला पण तेवढेच छान लागत होते आणि बनवायला पण खूप सोपी आहे. भाजणी नसेल ना तरी अगदी झटकीपट अशी रेसिपी होते आपली. या आखाडामध्ये तुम्ही पण असे वडे नक्की करून बघा, व्हेज नॉनव्हेज. असं नाही की नॉनव्हेजवाल्यांनीच खायचेत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. या आखाड्यात तुम्ही पण ट्राय करून बघा, खूप छान असे होतात हे वडे. व्हिडिओ आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. नक्की ट्राय करून बघा. कोण म्हणतं बिना भाजणीचे वडे होत नाहीत, खूप छान होतात, बनवले तर खूप छान होतात. चला तर मग बाय, भेटू एका नवीन रेसिपीमध्ये.